अयोध्येमध्ये आज आणखी एक देखणा सोहळा रंगला। तो होता नव्याने उभारलेल्या भव्य राम मंदिराच्या कळसावर धर्मध्वज फडकवण्याचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते निश्चित मुहूर्तावर हा भगवा ध्वज शिखरावर चढला। या सोहळ्यामध्ये पंतप्रधान पुन्हा एकदा भावुक झालेले दिसले। बघूया अयोध्येतून माझी सहकारी ज्ञानदा कदमचा हा स्पेशल रिपोर्ट। ये धर्म ध्वजा केवल एक ध्वजा नहीं, ये भारतीय सभ्यता के पुनर्जागरण का ध्वज है। ये ध्वज संकल्प है, ये ध्वज सफलता है, ये ध्वज संघर्ष से सृजन की गाथा है, ये ध्वज सदियों से चले आ रहे स्वप्नों का साकार स्वरूप है। अयोध्या आणि त्या अयोध्येत उभं राहिलेलं प्रभू श्रीरामांचं हे भव्य मंदिर। गेल्या वर्षी या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आज याच मंदिरावर धर्मध्वजा फडकली। पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केलं। सकाळी 11:50 अभिजित मुहूर्तावर हा सोहळा पार पडला। यावेळी पंतप्रधान मोदी भावुक झालेले दिसले। धर्मध्वज शिखरावर फडकवताच परिसरात उपस्थित असलेल्या हजारो साधू संतांनी, इथे आलेल्या भाविकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। त्याआधी राम मंदिरात पंतप्रधान मोदींनी राम दरबारात पूजा आणि आरती केली। आता या धर्मध्वजाबद्दल थोडं जाणून घेऊया। हा धर्मध्वज खास रेशमी वस्त्रापासून बनवण्यात आलाय। याची लांबी 11 फूट तर रुंदी 22 फूट इतकी आहे। या ध्वजावर सूर्य, कोविदार वृक्ष आणि ओंकार चिन्ह आहे। भगव्या रंगाचा हा ध्वज मंदिरावरील 30 फूट उंच स्तंभावर उभा आहे। अयोध्येमधलं हे राम मंदिर लाखो हिंदूंसाठी आणि प्रभू श्रीराम यांच्या भक्तांसाठी भक्तीचं आणि श्रद्धेचं एक मोठं प्रतीक आहे। हे मंदिर साकारण्यासाठी, हे मंदिर साकार होण्यासाठी कित्येकांनी संघर्ष केला, बलिदान दिलं। पण आता या राम मंदिराचं काम पूर्ण झाल्यावरती, त्यावर ही धर्मध्वजा डौलानं फडकल्यावरती खऱ्या अर्थानं अयोध्येमध्ये रामराज्य सुरू झाल्याची भावना ही प्रत्येक रामभक्ताच्या मनामध्ये दाटून येते। अयोध्येमधनं कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, एबीपी माझासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.